ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। नमो नमः छात्राः। विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रत्यक्ष शिकण्याला सुरुवात करणार आहोत। बरेच दिवसाचा खंड पडलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला 12वीच्या पुस्तकाबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे। प्रत्येकाने पुस्तकं घेतली असती, नसेल घेतली तर मी तुम्हाला PDF पाठवलेला आहे, त्याद्वारे आपल्याला पुस्तक पाहता येईल। सर्वप्रथम तर आपल्याला या पुस्तकाचा संपूर्ण परिचय झाला पाहिजे। पुस्तकात आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी आपण मागच्या वर्षी अभ्यासलेल्या आहेत, ज्या आपल्याला माहिती आहे त्याची उजळणी करायची आहे, ते आपण सहज करू शकतो। आणि त्यानंतर काय काय नवीन गोष्टी शिकायच्या आहे याचाही सर्वांगीण विचार आपल्याला या तासिकेतून करायचा आहे। तुम्ही सर्वजण मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असाल। थोडासा वेळ लागला कारण आतापर्यंत प्रत्यक्ष पुस्तक हातात नव्हतं आलेलं आणि म्हणून हा आपल्याला वेळ लागला, पण काळजी करण्याचं कारण नाही। पुस्तक हातात पडलं असेल तुमच्या, पुस्तक पाहिलं तर दिलासा देणारी गोष्ट याच्यातून तुमच्या लक्षात आली असेल की खूप छोटं पुस्तक आहे। आपण आता एकंदरीत त्याचा परिचय पाहू। आता हे आपल्या आल्हादह हे 12वीसाठी आपल्याला नियोजित अभ्यासक्रमाला असलेलं पुस्तक आहे। मुखपृष्ठावर हे मुखपृष्ठ पाहिलं तुम्ही, आतापर्यंत तुम्ही 4 इयत्तांमध्ये म्हणजे 8, 9, 10 आणि 11 या वर्गामध्ये संस्कृतचा जेव्हा अभ्यास केला तेव्हाही त्या पुस्तकाला मुखपृष्ठ होती। त्या मुखपृष्ठाचा संबंध प्रत्यक्ष आतील पुस्तकाच्या पाठाशी असतो, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल। याही वर्षी तसंच आहे। यामध्ये भारतविद्या या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि भारतविद्या दाखवणारं हे मुखपृष्ठ आहे। पहा, इथे सर्वात पहिल्यांदा जे मोठं चित्र तुम्हाला दिसत आहे ते अजिंठा आणि वेरूळ या लेण्यांमध्ये असलेलं गौतम बुद्धाचं चित्र आहे। त्यानंतर हे 2 जे आहेत ते शिलालेख आहेत, आपल्याला इथे दिसत आहे। शिलालेख इतिहास सांगणारे, त्याचा सत्य पुरावा देणारे हे शिलालेख असतात। याच्यावरून आपल्याला आपल्या इतिहासाची त्याच्या वैभवपूर्ण परंपरेची आपल्याला ओळख होत असते, त्याचा परिचय आपल्याला होत असतो। तसंच उत्खननामध्ये सापडलेले मोहेंजोदरो आणि हडप्पा येथील हे काही अवशेष आहे, हे पण आपल्याला आपल्या परंपरेच्या गोष्टी इतिहास सांगत असतात। आणि ही सगळी पुरातन नाणी आहे। या सर्वांशी संबंधित काही ना काहीतरी गोष्टी या पुस्तकात आलेल्या आहे, त्या आपल्याला अभ्यासायच्या आहे, म्हणून सूचक असलेलं हे मुखपृष्ठ। त्यानंतर हे आहे मलपृष्ठ, सर्वात शेवटचं पृष्ठ। याच्यावर नटराजाची मूर्ती दिसते आहे, कारण नाट्याबद्दलचं जे काही रूपकाचे प्रकार आहेत ते एकूण 10 आहेत आणि या 10 रूपकाच्या प्रकारापैकी आपल्याला यावर्षी नाटक हा त्याचा एक प्रकार, आपल्याला वाटतं नाटकाचे अनेक प्रकार असतात पण हा रूपकाचा प्रकार आहे। आपल्याला नाटक अभ्यासायचं आहे, व्यायोग अभ्यासायचा आहे आणि प्रहसन याचा अभ्यास करायचा आहे। याच्या संबंधी आपल्याला काही भाग यामध्ये दिलेले आहे। नाट्यस्तबकः मध्ये आपल्याला या नाट्याबद्दलचा अभ्यास करायचा आहे। तसंच आपल्याला इथे आल्हाद पत्रिका, प्रतिदर्श वार्तापत्र म्हणजे एक नमुना वृत्तपत्र, संस्कृतमध्ये निघणारं नमुना वृत्तपत्र कसं असतं त्याचा इथे थोडासा नमुना दिलेला आहे। इथे लिहिलेलं आहे प्रकाश वर्ष 2019-20। मग आता आपण जे वर्तमानपत्र वाचतो, वृत्तपत्र वाचतो, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या बातम्या असतात। तसंच संस्कृतमध्ये सुद्धा ही वृत्तपत्र प्रकाशित होतात, म्हणजे आजही व्यवहारामध्ये संस्कृत ही भाषा आहे हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं। इथे सुरुवातीला दिलेलं आहे संपादकीय आणि यामध्ये ठळक संस्कृत विश्व संमेलन संपन्न झालं त्याच्याबद्दलचं इथे दिलेलं आहे। 2019 मध्ये दिल्ली इथे विश्व संमेलन आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की संपूर्ण विश्वातील संस्कृत प्रेमींचं हे संमेलन होतं। माननीय मोदींजी यांना उपस्थिती होती। त्यानंतर
संस्कृत नाट्य महोत्सवस्य शुभारंभ त्याच्याबद्दलची बातमी आलेली आहे इथे. त्यानंतर 47 सांसदांनी संस्कृतमधनं शपथ घेतली. शपथविधी आपण पाहिला असेल, त्यांनी शपथ घेतली याच्याबद्दलची ही माहिती दिलेली आहे. देशाबद्दलचा अभिमान असलेलं एक सुभाषित इथे दिलेलं आहे. महत्त्वाची बातमी दिलेली आहे की ययाती या कादंबरीचं संस्कृतमध्ये भाषांतर झालेलं आहे. आंतरजाल रेडिओबद्दलची माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे जसं पेपरमध्ये, न्यूज पेपरमध्ये, आपल्या वृत्तपत्रामध्ये जाहिराती असतात, तशी जाहिरातही दिलेली आहे आणि एक व्यंगचित्र दिलेलं आहे. म्हणजे संस्कृतमध्ये या सर्व गोष्टी असतात. त्याचप्रमाणे विविध अशा बातम्या पण आलेल्या आहेत. डॉक्टर बापट महोदया यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे इथे डॉक्टर पुष्पा दीक्षित यांना सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. संस्कृतमध्ये प्रतिज्ञा घेतलेली आहे. इथे मात्र तुम्हाला एक कोष्टक दिलेलं आहे, यात तुम्हाला हे शब्द सगळे शोधायचे, इथे दिलेले आहे हे सगळे शब्द तुम्हाला शोधायचे आहे. नंतर इथे चिकित्सा पद्धती दिलेली आहे. संस्कृत संमेलन याच्याबद्दलची माहिती दिली आहे. ध्रुवा संस्कृत महोत्सव आणि नूतन चित्रपट अहम ब्रह्मास्मी याच्याबद्दलचं इथे माहिती सांगितलेली आहे. जसा चित्रपटाचा एखादा ट्रेलर असतो तसं हे सगळं थोडक्यात इथे दिलेलं आहे. म्हणजे आजही आपल्या भारतामध्ये काय काय घटना घडलेल्या या सर्वांचं वर्णन या संस्कृतमधनं केलेलं आहे. त्यानंतर आहे अनुक्रमणिका. अनुक्रमणिकेचा विचार कशासाठी करायचा, तर आपल्याला संपूर्ण पुस्तक अभ्यासायचं असतं. म्हणून सर्वप्रथम अनुक्रमणिका आपल्याला काय काय परिचित आहे, काय काय पाहायचं आहे. यात आपल्याला स्पष्ट असे 7 मंडल, 7 विभाग दिसत आहेत. एकंदरीत 120 पानांचं हे पुस्तक आहे, हातात पडलं असेल तुमच्या. आणि अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे इतर भाषांची पुस्तकं 140 ते 150 किंवा 60 पृष्ठांची असतात, पण आपलं संस्कृत भाषेचं हे जे पुस्तक आहे हे अतिशय लहान आहे. साईज A4 साईज आहे. अतिशय उत्कृष्ट असं चित्र त्यात दिलेली आहेत. मुखपृष्ठ, मलपृष्ठ आकर्षक आहेत. आता पहा, दुसरी गोष्ट, आपल्याला कमीत कमी याच्यामध्ये भरपूर गुण मिळेल याची हमी देणारं हे पुस्तक आहे. प्रथम मंडल हे सुगम संस्कृतम आहे. अगदी सोपं असतं. आता मागच्या वर्षी सुद्धा तुम्हाला असं हे सुगम संस्कृत होतं. अगदी सोपे हे गुण हमखास मिळणारे असतात. सध्या जरी आपल्या कृतीपत्रिकेचा आराखडा दिलेला नसला, पेपर कसा असला हे जरी अजून ठरलेलं नसलं, ते बोर्डाने प्रकाशित केलेलं नसलं, तरी पण 11वीत साधारणपणे आपण जशी कृतीपत्रिका पाहिली, 80 गुणांसाठी कृतीपत्रिकेचा जो आराखडा मी तुम्हाला सांगितला होता पेपरच्या आधी, थोड्याफार फरकाने तो तसाच असणार आहे. म्हणून आपण काही पहिल्यांदा कृतीपत्रिका पाहणार नाही आहोत, कारण त्याच्यात थोडासा बदल असेल. पण पहिल्या याच्यात सुगम संस्कृतम, यात व्यावहारिक सूचना आहेत. मागच्या वर्षी आपण भाव मुद्रा अभ्यासल्या होत्या, यावर्षी आपल्याला व्यावहारिक सूचना आहे. त्याचबरोबर व्यावहारिक शब्दस्तबक सुद्धा आलेला आहे, हे आपण पाहणार आहोत परिचयानंतर एवढा भाग. दुसऱ्या मंडलामध्ये पद्यम, 5 पद्य म्हणजे 5 आपल्याला हे पद्य पाठ दिलेले आहेत. अगदी सोपे सुभाषित पूर्वी सुद्धा काही यातली अभ्यासली गेलेली असेल. अगदी सोपे असे हे 5 पद्य आपल्याला अभ्यासायचे आहेत. तृतीय मंडलमध्ये 3 गद्य दिलेले आहेत. फक्त गद्य 3च आहेत आपल्याला. या चतुर्थ मंडलमध्ये साहित्य परिचय आलेला आहे, भारत विद्या आणि नाट्य विशेष. पंचम मंडलामध्ये 5 हे नाट्य प्रवेश आलेले आहे, नाट्य कलश. याच्यात आपल्याला नाट्याचे काही दिलेले अंश अभ्यासायचे आहे. पहिल्या 3 नाट्य कलशामध्ये पुत्रसंगम, भीम घटोत्कचयोः पुत्रसंगमः, दुष्यंत सर्वदमनयोः पुत्रसंगमः, रामस्य कुशलवयोः च पुत्रसंगमः, यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. नंतर एक प्रहसन आहे आणि एक लोकनाट्य आहे. आता हे 5 आणि पद्य 5 म्हणजे ही झाली 10 आणि 3 गद्य म्हणजे 13च भाग आपल्याला अभ्यासायचे आहेत, अगदी कमी. त्यानंतर आहे षष्ठ मंडलमध्ये चित्रपट वर्णन, हे लेखन कौशल्य असतं.
मागच्या वर्षी सारखेच यावर्षी सुद्धा आपल्याला रिक्त स्थान पूरयत याच्यासाठी चित्रपट वर्णन येणार आहे. निबंधाच्या ऐवजी हा भाग आपण मागच्या वर्षीपासून घेतलेला आहे. मागच्या वर्षी पण अशाच प्रकारे चित्रपट वर्णन होतं. यावर्षी पण चित्रपट वर्णन आहे. 10 शब्द गाळलेले असतील, ते 10 शब्द तुम्हाला भरायचे आहे. ते खाली मंजुषेमध्ये दिलेले असतात. अगदी सोपं, एकदा वाचले की सहज सहज आपल्या डोक्याने ते आपल्याला लिहिता येतील. आणि त्याच्यानंतर वृत्तांत लेखन, लिहून दिलेलं वृत्तांत असेल आणि त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. मागच्या वर्षी जसं होतं तसंच हे षष्ठ मंडल आहे. या षष्ठ मंडलामध्ये आपल्याला हमखास गुण मिळतील. हे सगळं आपल्या मागे पुस्तकात दिलेलं आहे आणि तेच परीक्षेत विचारल्या जाणार आहे. त्यानंतर सर्वात सोपं म्हणजे सप्तम मंडलम. आता हे सोपं का म्हटलं मी, तुम्हाला इथे दिसत असेल नाम आहे, समास आहे, कृदंतः, तद्धिताः, अमरकोश आणि सूचनानुसारम परिवर्तनम. हे सगळे भाग, हे सगळं आपण 8वी ते 10वी पर्यंत जे पाहिलेलं आहे तेच व्याकरण पुन्हा आपल्याला अभ्यासायचं आहे. अगदी सोपं आपण ते मागच्या वर्षभर अभ्यासलेलं आहे आणि पुन्हा आपण त्याची उजळणी करणारच आहोत. हे सगळं सोपं हेही तुम्हाला पुस्तकाच्या मागे दिलेले आहे. त्या सर्व तालिका तुम्ही पूर्ण केल्या की तेच आपल्याला पेपरमध्ये येणार आहे. कृदंत मागच्या वर्षी आपण अभ्यासले ते आणि यावर्षी दिलेले नवीन असे सर्व आपल्याला अभ्यासायचे आहेत. आणि अशा प्रकारे अतिशय सोपं असं पुस्तक आहे. म्हणून घाबरून जाण्याची काही गरज नाही की आधी शिकायला खूप वेळ झाला, अजून केव्हा शाळा सुरू होईल याच्याबद्दलची धास्ती मनात ठेवण्याची गरज नाही. कारण सहज आपण हे केव्हाही करू शकतो. ज्या सोप्या गोष्टी आहेत त्या आपण आता याच्याद्वारे शिकणार आहोत. आणि प्रत्यक्ष जेव्हा मग आपली शाळा सुरू होईल तेव्हा मात्र जे प्रत्यक्ष समोरासमोर शिकणं गरजेचं आहे ते आपण नंतर पाहूया. म्हणून आता आपण आज पुस्तकाचा परिचय पाहिल्यानंतर आपण पाहणार आहोत हा जो प्रथम मंडलम आहे, सुगम संस्कृतम, हा भाग. तर आता मी आधीच सांगितलं सुगम संस्कृतम अतिशय सोपं संस्कृत असतं. तुम्हाला यातले कुठलेही चित्र येतील आणि त्या चित्रांच्या खाली तुम्हाला ही सगळी नावं लिहायची आहेत. माहिती आहे आपल्याला, मागच्या वेळी भावमुद्रा होत्या, यावेळी मात्र व्यावहारिक सूचना. व्यवहारामध्ये वर्तन करत असताना अनेक आपल्याला सूचना फलक दिसतात. त्याचा अर्थही आपल्याला माहिती असतो, तो मराठी किंवा इंग्लिशमध्ये माहिती असतो. आता इथे तोच आपल्याला संस्कृतमध्ये दिलेला आहे. आपण याचा विचार करू, कसं लिहायचं आहे, त्याचा उच्चार कसा आहे हे मी सांगते. पाठशाला अग्रे, चित्रावरून ते कळतं, समजून सांगण्याची गरज नाही. गतिरोधकः अग्रे, एक दिशया गंतव्यम, प्रवेशः निषिद्धः, संकुचित मार्गः अग्रे, दक्षिणवलन निषेधः, दक्षिणवलनम अग्रे विरमत, तीव्रः अवरोहः, अवरोह उतार दिसतोय, तीव्रः आरोहः, पादचारी पारगमनम, चक्रासंद मार्गः, निवर्तन निषेधः, अवधान दत्त, यान स्थापन निषेधः, ऊर्जा संरक्षत, पादरक्षे निष्कासयत. म्हणजे कृपया आपली चप्पल जोडे इथेच काढावे, आत नेण्यास मनाई आहे असं जो अर्थ असतो. म्हणून पादरक्षे निष्कासयत. खाद्यपेय निषेधः, चलभाष निषेधः, धूम्रपान निषेधः, ध्वनिक्षेपक निषेधः, निष्ठीवन निषेधः. आता याचा अर्थ तर चांगलाच कळला असेल, कोरोनामुळे हे आपल्याला चांगलंच सर्वांना अवगत करून दिलेलं आहे की थुंकण्यास मनाई आहे, म्हणून निष्ठीवनम निषेधः. अवकर पात्रे क्षिपत, आवल्याम तिष्ठत. कळलं असेल, रांगेत उभे राहा म्हणून आवल्याम तिष्ठत. संकटम अत्याहितम, दोनपैकी कुठलंही एकच, धोका ज्याला आपण म्हणतो. स्पर्शः निषिद्धः, नूदत ढकला, आकर्षत ओढा म्हणून आकर्षत. आपत्कालीन मार्ग, म्हणजे सोपा आहे. जलम संरक्षत, पाणी वाचवा, हे आपल्याला कळलं असेल. अशा प्रकारे हे दिलेले चित्र तुम्हाला
कृतीपत्रिकेत चित्र दिले जाईल, त्याच्या खाली हीच नावं आपल्याला लिहायची आहे. 2-3दा वाचली की सहज लक्षात राहतात. आता काही व्यावहारिक शब्दस्तबक दिलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षी हे चार्ट असायचे, आता याही वर्षी तसेच चार्ट असेल. वाद्यम, नाट्यम, क्रीडा असे चार्ट असतील आणि खाली मंजुषेमध्ये सर्व शब्द एकत्रित केलेले असतील. करायचं काय आहे तुम्हाला की वाद्यम या विभागातले जे शब्द असतील ते उचलायचे आणि त्या विभागात लिहायचे, त्या स्तंभामध्ये लिहायचे. नाट्यम या अंतर्गत येणारे शब्द खाली सगळे एकत्रित दिलेले असतील, त्याच्यातून नाट्यम या विषयाअंतर्गत येणारे नेमके शब्द उचलायचे आणि ते त्या स्तंभात लिहायचे. क्रीडा या प्रकारात ज्या क्रीडा आहे तेच शब्द नेमके उचलायचे आणि त्यात भरायचे आहेत. पण आता इथे 10 शब्द दिलेले आहे. 5 विभाग आहेत, असे स्तबक 5 आहेत आणि यात पहिल्या स्तबकामध्ये सगळे वाद्य, किंकिणी शब्द इकडे तुम्हाला इंग्लिशमध्ये दिलेले आहे, ते तुम्ही पाहू शकता. आपल्याला उच्चार करायचा आणि लिहायचा आहे ते फक्त संस्कृतमध्ये. वाद्यामध्ये येते किंकिणी, वीणा, शततंत्री, वेणुः, संवादिनी, तूर्यम, तालः, पणवः, ढक्का, भेरी. हेच शब्द खाली दिलेले असतील, त्यातले सगळे निवडून एवढे वाद्याचे शब्द आहे हे निवडून आपल्याला वाद्य विभागात लिहायचे आहे. दुसरा विभाग आहे नाट्यम, संहिता, उत्कर्ष बिंदुः, नृत्य नाट्यम, गीति नाट्यम, रंगसूचना, कथावस्तू, मंच सज्जा, रंगशाला, सूत्रधारः, नेपथ्यगृहम. तिसरा विभाग आहे क्रीडा, चतुरंगः सगळे खेळ आहे, मोक्षपटः, कंदुक क्रीडा, मल्ल क्रीडा, यूप क्रीडा, अक्ष क्रीडा, अश्वारोहणम, लक्ष्य वेधनम, जलतरणम, नौका नयनम. चौथा विभाग आहे शिक्षणम, टीचिंग मधले, शिक्षणामधले जे काही शब्द आहे त्या विभागातले. अधिष्ठाता, स्नातक पदवी, विद्वत सभा, ज्ञानरचना वादः, शिष्यवृत्तिः, मूल्यांकनम, प्राच्यविद्या, दूरस्थ शिक्षणम, स्वायत्तता, शोध निबंध. त्यानंतर कला विभागातील शब्द आहे. एकंदरीत 64 कला आहे, त्यातल्या काही सध्याच्या काळात गरजेच्या असलेल्या या सगळ्या कला आहे. माला ग्रंथ विकल्पः, कर्णपत्रभंगः, इंद्रजालम, हस्तलाघवम, सूपकर्मः, तक्षणम, शूकसारिका प्रलापनम, अक्षरमुष्टिका कथनम, सूत्रकर्म, तूर्ककर्म. अशा प्रकारे कलेमधले, शिक्षणामधले, त्यानंतर वाद्य, नाट्य आणि क्रीडा असे हे 5 विभाग आणि या 5 विभागात प्रत्येकी 10 असे हे शब्द समूह दिलेले आहेत. हे सगळे याच्यापैकी कुठलेही 3 तुम्हाला तालिका येतील आणि खाली तुम्हाला शब्द येईल, त्याच्यापैकी आपल्याला शब्द लिहायचे असतील. अगदी सोपं आहे हे. आता पहा इथे पुनस्मारणम दिलेलं आहे तुम्हाला. उजळणी करायची आहे थोडीशी. मग आता आपल्याला काय काय पाहायचं आहे. मी आधीच सांगितलं की व्याकरणासाठी घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. 8वी ते 10वी पर्यंत जे आपण व्याकरण शिकलो आणि 11वीत जे आपण त्याची सगळी उजळणी केलेली आहे तेच आपल्याला पुन्हा अभ्यासायचं आहे. वर्तमान काळ म्हणजे आता आपल्याला म्हणतात लट, लंग, लोट, विधिलिंग हे सगळे लकार आहे. लूट, लीट इथपर्यंत पाहिलं. याची नावं दिलेली आपल्याला. लट वर्तमान काळ, लंग प्रथम भूतकाळ, लोट आज्ञार्थ, विधिलिंग विद्यर्थ, लूट द्वितीय भविष्यकाळ, लीट परोक्ष भूतकाळ, क्त कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण, क्तवत
कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण, शत्रु शानच कर्तरी वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषण आणि कृत्य प्रत्यया कर्मणी विद्यर्थ धातुसाधित विशेषण। ही सगळीच्या सगळी मी आधीच सांगितलं की हे सगळं आपण केव्हा अभ्यासलेलं आहे, 10वी पर्यंत, आणि 11वी मध्ये बरेच दिवस आपण याला वेळ दिलेला आहे। या सर्वांची रिव्हिजन आपल्याला करायची आहे। मी 10वीला शिकवण्यासाठी काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तेच मी तुम्हाला टाकील, कारण तेच सर्व आपल्याला शिकायचं आहे आणि ते तुम्ही ऐकून घ्याल आणि याचा अभ्यास कराल। मागच्या वर्षीच्या वह्या असतील तर त्यात लिहिलेलं पुन्हा तुम्हाला ते लिहून काढायचं आहे। नाम सर्वनाम हे सुद्धा आली, कारण पुस्तकाच्या मागे वर्कबुक प्रमाणे आपल्याला काही तक्ते दिलेले आहेत, ते तुम्हाला भरायचे आहे मागच्या वर्षी सारखेच, आणि म्हणूनच नाम सर्वनाम अगदी राम पासून तुम्हाला सुरुवात करून, म्हणजे अकारांत, सर्व पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, त्यानंतर इकारांत म्हणजे राम, माला, वन, कवी, नदी, मरुत, चंद्रमस आणि भगवत, एवढे सगळे नाम करायचे आहेत। सर्वनामामध्ये किम सर्वनाम माहिती आहे आपल्याला, अस्मद, युष्मद आणि इदम, एवढी सर्वनामं तुम्ही केली की तुम्हाला जी शब्दांची रूपं पूर्ण करायची असतात, मध्ये मध्ये रिक्त स्थान, ते सहज तुम्हाला पूर्ण करता येईल। समास सुद्धा तसेच आहेत, म्हणून या सर्व गोष्टी 10वी पर्यंत अभ्यासलेल्याच आहेत। सूचना ही सगळ्या त्याच आहेत, म्हणजे लकार परिवर्तनम आहे, सगळं मागे दिलेले आहेत पाठ्यपुस्तकामध्ये, मागे सगळ्या सूचना दिलेल्या आहेत, त्यात तुम्ही पहा। लकार परिवर्तनम आहे, नंतर वाच्य परिवर्तनम आहे, सती सप्तमीची रचना आहे, या सर्व गोष्टी आपण शिकलेलो आहोत। त्याच्यामुळे काळजी न करता जेवढं मी सांगेल तेवढं सगळं पाहून ठेवायचं। आता आज मात्र तुम्ही फक्त आपण जे सुगम संस्कृतम हा जो पहिला विभाग पाहिला त्याचा चांगला अभ्यास करा, आणि शक्य होत असल्यास ही नाम सर्वनाम आणि ही धातूची पहिल्या गटाची आणि दुसऱ्या गटाची जी प्रत्यय आहेत ही सगळी तुम्ही लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढे अभ्यास करायला अतिशय सोपं जाईल। मी ते सगळं घेणारच आहे, पण ते आपण प्रत्यक्ष लिहून ठेवलेलं, हाताने लिहून ठेवलेलं पटकन लक्षात राहतं, म्हणून ते सगळं तुम्ही लिहून ठेवा। आणि जर काही अडचणी असेल तर तुम्ही मला विचारू शकता। सध्या मात्र घाई करायची नाही, जेवढं शिकवलं ते तेवढंच लक्षात ठेवायचं आहे। आता हा जो सुगम संस्कृतम हा विभाग आहे हा सहज तुमच्या लक्षात येईल, साधारण 7-8 मार्क्स याला असतील, तेवढ्याचा अभ्यास नक्कीच तुमचा होऊन जाईल, म्हणून हे सर्व तुम्ही पाहून ठेवा। इथे आपण थांबू, पुढल्या याच्यात मी तुम्हाला पुन्हा ज्या सूचना देईल त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करणार आहात। शुभम भवतु, पुनः मिलामः।